हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक लढत होते, कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला, त्यांना काय द्यायचं ठेवलं, काय कमी द्यायचं ठेवलं. विधानसभा दिली, मंत्रिपद दिलं, अनेक मंत्रिपदं दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर धंद्याचं सवर्ण हिंदुस्थानचं अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थेवली. महाराष्ट्रामध्ये आपण लोकांनी पक्ष उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती तेव्हा लोकांच्या पाठीवर आम्ही लोकांनी केली. तो पक्ष फोडला. आज त्या पक्षाचे लोक बाहेर गेले, फोडले गेले. अनेक लोक आहेत ज्यांना निवडून पण दिलं. निवडणुका मागच्या अथवा आज मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जुन्नर असो, आंबेगाव असो, खेड असो, इंदापूर असो, बारामती असो, इथल्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे यशस्वी झाले. हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक लढत होते, कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला. आणि हे सगळं माहीत असताना आज कुठून तरी दमदाटी आली, भीतीचं संकट आलं, तुरुंगात टाकायची धमकी आली की असे अनेक लोक पक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे चित्र आपल्या सगळ्यांना दिसतं. आणि म्हणून आज आपल्याला जागं व्हावं लागेल. मला आश्चर्य वाटतं की अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्याबरोबर काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. अण्णासाहेब आवटे होते, माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं. आणि माझ्याबरोबर काम करणारं दत्तात्रय वळसे पाटील होतं, अनेक सरकारी सांगतायची विठ्ठलराव वानखेडे होते, बाबूराव दादा बांगर होते, श्री सैद होते, मास्टरराव दादा दादा होते. आज हे लोक नाही आहेत. पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं? वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे. निष्ठेची चर्चा ही त्यांनी कधी केली नाही. अनेक गोष्टी सांगतायची. एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दत्तू भाटलांच्यासारखी आमच्या सरकारने आणले, जन्मभर साथ दिली. आणि आज काय बघतो आम्ही, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, दत्तू भाटलांचा वारसा आहे, त्यांनी काय केलं, त्यांना काय द्यायचं ठेवलं, काय कमी द्यायचं ठेवलं. विधानसभा दिली, मंत्रिपद दिलं, अनेक मंत्रिपदं दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर धंद्याचं सवर्ण हिंदुस्थानचं अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थेवली काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली. आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दत्तू भाटलांच्यावरील जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक 5% सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली. आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत असतील